नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आपल्या किचनमध्ये परफेक्ट असे समोसे कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत. तर करायला रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्हाला ही रेसिपी करताना खूप मजा येईल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी आज आपण जे समोसे करणार आहोत याची रेसिपी खरंच खूप परफेक्ट आहेत. खूप परफेक्ट पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी साधारण 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. यातच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा हातावर छान क्रश करून घेतलेला आहे. तर आज या ठिकाणी आपण मोहनाकरिता म्हणजे यामध्ये मोहनासाठी आपण वनस्पती तुपाचा वापर करणार आहोत. जे बाहेरचे समोसे खातो त्यात देखील वनस्पती तुपाचाच उपयोग केला जातो. त्यामुळे परफेक्ट असे समोसे होतात. तर पाहू शकताय या पिठाला हे वनस्पती तूप आपण छान असं चोळून घ्यायचं आहे. तर अगदी मुटका होईपर्यंत व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे समोसे अगदी परफेक्ट होतात. त्याचप्रमाणे अगदी थोडंसं पाणी घालतच आपल्याला हे पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये तेल जरी घातलं मोहनाकरिता तरीही चालू शकतं, पण शक्यतो बाहेर वनस्पती तूपच घालतात. त्यामुळं मी इथं तुम्हाला वनस्पती तुपामध्येच हा समोसा करून दाखवणार आहे. तर अगदी रूम टेम्परेचरवरचंच हे वनस्पती तूप या ठिकाणी मी घातलेलं आहे. आता हा घट्ट असा गोळा मी केलेला आहे. अर्धा तासाकरिता किंवा कमीत कमी 20 मिनटं ते अर्धा तास तरी आपण याला झाकून ठेवायचे. तोपर्यंत आपण आतल्या स्टफिंगसाठी लागणारा मसाला तयार करूयात. तर इथं मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आणखीन थोड्याशा मिरच्या मी इथं ॲड केलेल्या आहेत. तुम्ही गरजेनुसार मिरच्या ॲड करा. त्याचप्रमाणे 1 चमचा धण, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आणि जर आवडत असेल तर तुम्ही बडीशेप घातली तरीही चालणार आहे. तर पाणी न वाटताच आपण हे मसाला करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे कुकरमध्ये मी 6 ते 7 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर आता आपण स्टफिंगची भाजी कशी करायची ते पाहूयात. तर इथं गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. यात 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की यातच मोहरी तडतडू द्यायची आहे. नंतर छान जिरं 1 चमचाभर घालून जिरं देखील फुलू देऊयात. आता यातच मी थोडासा हिंग घातलेला आहे. आता जे तयार केलेला मसाला आहे आपण तो घालून घेऊयात. तर साधारण 2 चमचे एवढा मी मसाला घातलेला आहे. आता मसाला अगदी मंद गॅसवरती आपण छान असा परतून घेऊयात. तर रेसिपी खरंच करायला खूप सोपी आहे. या पद्धतीने ही बटाट्याची भाजी अगदी छान लागते खायला आणि अगदी परफेक्ट असे समोसे होतात. तर पाहू शकताय खमंग असा मसाला आपण या ठिकाणी छान परतून घेतलेला आहे. आता यातच चवीनुसार मीठ घालून घेऊया. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बटाट्याच्या क्वांटिटीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे पाव चमचा हळद घालून ती देखील आपण छान परतून घेऊयात. तर मसाला वाटताना मी यामध्ये बडीशेप घातली नव्हती. तर माझ्याकडे बडीशेपची पावडर केलेली आहे. नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ती घालताना दाखवणारच आहे. त्याचप्रमाणे अगदी छोटी वाटी मी इथं फ्रोझन मटार घेतलेला आहे. तुमच्याकडे फ्रेश मटार असेल तो जरी घातला तरीही चालेल. तर हा मटार देखील आपण छान परतून घेऊयात. दोन 3 मिनटं मटार छान परतून घेतलेला आहे आपण. आता यातच मी आमचूर पावडर आणि थोडीशी बडीशेपची पावडर या ठिकाणी घालून घेतलेली आहे. तर अगदी स्वाद छान लागतो त्यामुळे. तर पाहू शकताय या ठिकाणी आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस जरी घातलात तरीही चालणार आहे. त्याचप्रमाणे हे बटाटे आपण हातावरतीच असे कुस्करून घालायचे आहेत. खूप असे स्मॅश करायचे नाही आहेत. तर अगदी पुरणासारखा बटाटा झालेला आहे. हातावरती सहज असा छान कुस्करला जातोय. त्यामुळे आतली भाजी समोशातली अगदी छान लागते खायला.
तर अगदी आज जी आपण रेसिपी करणार आहोत ते समोसे अजिबातच खायला तेलकट होत नाहीत. त्याचप्रमाणे अगदी परफेक्ट अशी ही भाजी मी या ठिकाणी तुम्हाला याची रेसिपी दाखवत आहे. या पद्धतीने नक्कीच असे समोसे करून पहा घरच्या घरी. या पावसाळ्यात नक्की ही रेसिपी करून पहा. नक्कीच घरातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतील. तर पाहू शकताय बटाट्याची भाजी दिसायला अगदी मस्त दिसत आहे. तर आता मंद गॅसवरती आपण 2-3 मिनटं ही छान अशीच परतून घेऊयात. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. तर पाहू शकताय आपली समोशाकरिता लागणारी स्टफिंग इथं तयार आहे. थंड करण्यासाठी ते आपण बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण पीठ चेक करून घेऊयात. तर पाहू शकताय या ठिकाणी मस्त असं पीठ आपलं अर्धा तास मुरून घेतलेलं आहे. आता वनस्पती तुपाचा थोडासा हात लावून मी हे पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घेतलेलं आहे. अगदी थोडासा पोर्शन लिंबा एवढा घेऊन किंवा तुम्हाला आवडेल तेवढा पोर्शन घेऊन याची आपण लाटी लाटून घेऊयात. एका लाटीमध्ये 2 समोसे तयार होतात. त्याप्रमाणे तुम्ही सगळे गोळे करून मग एकाच वेळेस या लाटी लाटून घ्या, म्हणजे करायला सोपे पडतात समोसे. तर पाहू शकताय अशा प्रकारे खूप पातळ आणि खूप जाड असं ही लाटी लाटायची नाही आहे. अगदी पुरीप्रमाणे लाटून घ्यायची आहे. तर मी इथं अशा प्रकारे या सगळ्या लाट्या लाटून घेते आहे आणि मगच मी पिझ्झा कटर किंवा सुरीने या आपण मधोमध कट करून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकताय याचा थिकनेस किती आहे ते. तर आता आपण पिझ्झा कटरने मधोमध कट करून घेऊयात आणि हातावर या पद्धतीने असा फोल्ड करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण असा कोन करून घेतलेला आहे. कोन व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे हातावरती आणि पाहू शकताय अशा प्रकारे स्टफिंग आतमध्ये भरून घेतलेलं आहे आणि साईडने कडांच्या वरती आपण थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि चिमटीने आपण एक फोल्ड देऊन हा वरच्या कडा पुन्हा सगळ्या पॅक करून घेतलेल्या आहेत. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन काही समोसे करून दाखवणार आहे. तर पाहू शकता या पद्धतीने हातावरती अगदी व्यवस्थित अशा कडा दुमडून घ्यायच्यात आणि हे स्टफिंग भरून घेतल्यानंतर समोरच्या बाजूने अशी चिमटीमध्ये एक फोल्ड देऊन वरच्या कडा अशा छान अशा पॅक करून घ्यायच्या आहेत. गरज पडली तर पाणी लावू शकता, अदरवाईज पाणी लावलं नाही तरीही चालेल. व्यवस्थित असा पीठ मळून घेतलं की व्यवस्थित असे होतात आणि लाटतानाही तेल किंवा मैद्याचा वापर मी केलेला नाही आहे पाहू शकताय. पण तुम्हाला गरज पडली तर तुम्ही मैदा नक्की स्प्रिंकल करून त्यावर लाटी लाटू शकता. तर पाहू शकता अशाच प्रकारे मी हे सगळे कोण करणार आहे. खूप पातळ लाटी केली तर समोसे करताना खूप अवघड जातं ते करायला, त्यामुळे खूप पातळ लाटायचे नाही आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे स्टफिंग भरून वरून कडांना मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. तर पाहू शकताय अगदी सोपे आहेत करायला. तर या पद्धतीने मी हे सगळे समोसे केलेले आहेत. आता आपण गॅसवरती हे छान असे फ्राय करून घेणार आहोत. तर मी आधीच हे तेल तापायला ठेवलं होतं. तर तेल पूर्ण छान तापलेलं आहे. मी चेक करून पाहिलं आणि आता लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे समोसे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळायचे नाही आहेत, नाहीतर लवकर याचं वरचं आउटर कोटिंग पटकन असं करपलं जातं. त्यामुळं मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे समोसे 2-3 मिनिटांनी आपण हे पलटी करणार आहोत. तर साधारण 5 समोसे मी या ठिकाणी सोडले होते तेलामध्ये. तर आता 2-3 मिनिटांनंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत.
तर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरामध्ये असे बनवलेले अगदी छान असे हे समोसे होतात आणि या पावसाळ्यामध्ये हे गरम गरम समोसे खाण्याची मजा तर खूपच वेगळी आहे. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही देखील ही बटाट्याची भाजी आणि अशा प्रकारे समोसे करून पहा, नक्की तुम्हाला आवडतील. तर पाहू शकता अगदी मस्त झालेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी मी 2-3 मिनटं छान असे खरपूस असे हे छान फ्राय करून घेतलेले आहेत. अगदी सोनेरी रंग देखील मस्त आलेला आहे. त्याचप्रमाणे मी हिरव्या मिरच्या देखील इथं छान अशा तळून घेतलेल्या आहेत. यावरती थोडंसं मीठ घालून घेऊयात. तर आता आपले इथं समोसे तयार आहेत. बाकीचे समोसेही मी असेच करून घेतलेले आहेत. तर आता आपण सर्विंग डिशमध्ये हे समोसे सर्व करून घेऊयात. तर पाहू शकताय या पद्धतीने आपले हे आजचे समोसे झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकताय अगदी कुरकुरीत, खमंग आणि मस्त झालेले आहेत. तर दिसायला देखील हे समोसे अगदी मस्त दिसत आहेत. तर आज वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तर यातला एक समोसा मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे आणि त्याचा आवाज देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पाहू शकताय अगदी मस्त झालेला आहे. तर पाहू शकताय आतलं स्टफिंग देखील अगदी मस्त भरलेलं आहे. अगदी कुरकुरीत आणि एकदम फ्लेकी झालेला आहे हा समोसा. तर आज वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. तर अशाच माझे नवीन नवीन व्हिडिओज पाहत राहा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.